So, hello and good evening to all. This is Rohit Babar and welcome to the show. मी सकाळी माझ्या टीमला सांगितलं की मला स्टड ऑडियन्स पाहिजे. सो त्यांनी एंट्रीलाच बोर्ड लावला की डॉग्स अँड स्नॅपचॅट युजर्स आर नॉट अलाउड. सो हॅट्स टॉप टू द टीम. बाय द वे, माझ्यापाशी पण तुमच्यासारखीच टॅग आणि डिग्री आहे अनएम्प्लॉयमेंटची. वन मोर इंजिनियर इन द हाऊस गाईज. मला ना अगोदरपासूनच विद्यावर जास्त भरोसा नव्हता. मी शिक्षणाबद्दल बोलतोय. माझ्या घरच्यांचं म्हणणं आहे की मी स्टार्टअप केला पाहिजे, पण मी थोडा विचार केला आणि म्हणले की ऑलरेडी मार्केटमध्ये भरपूर जण आहेत चहा आणि वडापाव विकणारे. तो उगाच कशाला कॉम्पिटिशन वाढवायचं. पण शेवटी घरच्यांचं स्वप्न आहे, आज ना उद्या तर मोडायला लागणारच. म्हणून मी स्टँडअप करायचं ठरवलं. आणि तसंही ना, स्टँडअप आणि स्टार्टअपमध्ये जास्त काही अंतर नाही आहे तसं बघायला गेलं तर. स्टँडअपमध्ये पण समोरचा व्यक्ती हसतो आणि स्टार्टअपमध्ये सुद्धा जेव्हा तुमचा चालत नाही तेव्हा. असो, मार्केटमध्ये ना जास्त करिअर ऑप्शन्स नाहीत आहे. आपली यूथ फक्त दोनच गोष्टीमध्ये अडकली आहे. पहिली म्हणजे आय टी, ॲज यू ऑल नो. येस. अँड दुसरी म्हणजे एन्झायटी. प्रत्येक दुसरी मुलगी ही आय टीमध्ये आहे आणि प्रत्येक मुलगा ही एन्झायटीमध्ये आहे. आय टी बद्दल मी जास्त काही बोलू शकत नाही आहे, कारण मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि आम्ही सिव्हिलवाल्यांना टफ कॉम्पिटिटर मानतो. आणि एन्झायटी बद्दल जर बोलायला गेलो तर एन्झायटी एक अशी गोष्ट आहे जी की कुणालाही कुठेही कशीही होऊ शकते. एक दिवशी मी आणि माझा मित्र सहज असं बसलेलो आणि मी त्याला म्हणलो की भाई, तुला सगळ्यात जास्त एन्झायटी कुठे फील होती? तर तो म्हणाला की ओयो मध्ये. मी त्याला म्हणलं की एक वेळा तू मला म्हणला असता ना की स्नॅपचॅट युजर्सचे जेंडर फिक्स आहे, तरी पण मी तुझ्यावर विश्वास केला असता. पण तर तो म्हणाला की अरे, मी तिथे ॲज अ रिसेप्शनिस्ट जॉब करतो, मला सतत भीती असते की माझी वाली कुणाबर तर येऊ नये. सो असो, प्रत्येकाला एन्झायटी डिफरंट डिफरंट म्हणजे ठिकाणी हिट करू शकते. सो मला सगळ्यात जास्त एन्झायटी ही रेल्वे स्टेशनवर फील होती. का तुम्हाला होत नाही का? तुमचे तिकीट कन्फर्म असते रे. तुम्ही दलाल आहे. ओके. मला समजत नाही ती कोण लोक आहेत ज्यांनी 3-3 महिन्याची ऑलरेडी प्री बुकिंग करून ठेवली आहे. कसे काय त्यांचे प्लॅन एवढे सक्सेसफुल होऊ शकतात गाईज? हा, इथं आमच्या 5 जणांचा फ्रेंड सर्कल आहे. आम्ही केव्हा असं ग्रुपमध्ये डिस्कशन करायला बसतो ना, तर ऍट द एंड आमचे 6 मत ही नाहीची असतात. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ग्रुपमध्ये तर 5 जण आहेत आणि 6 मत कसे असू शकतात नाहीचे? त्यात एक मत माझ्या आईचा पण असतो. असो, मला वाटतं की इंडियामध्ये ना एक वेळा युपीएससी सकट फर्स्ट अटेम्प्ट मध्ये निघू शकते, पण आयआरसीटीसी मधनं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कन्फर्म तिकीट जस्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल राईज. तुम्ही का विचार केला की जी कॉर्पोरेट्स मध्ये 3 महिन्याचे नोटीस पिरियड का असतात? ती कमी पण होऊ शकतात, जास्त पण होऊ शकतात, कुठे कुठे असतात, कुठे कुठे नाही, बट मोस्ट प्रोबेबली की 3 महिन्याचेच असतात नोटीस पिरियड.
त्याचं रिझन काय माहिती आहे का? HR ला पण माहित आहे की 3-3 महिन्यापर्यंत बुकिंग ऑलरेडी आहेत. तिकीट कन्फर्मेशन काही होणार नाहीये. नवीन मला येऊ शकत नाही, जुना मला जाऊ शकत नाही. सो लेट इट बी. तसंच ठेवतात त्यांना. आणि आता युट्यूबमध्ये ना सध्या मोस्ट असे वेगवेगळे सिरीज आहेत. प्रत्येक जण इन्फ्लुएन्सर आहे आणि प्रत्येकाने वेगवेगळी सिरीज काढल्या. फॉर एक्झाम्पल एक्सप्लोरिंग महाराष्ट्र बाय बायसायकल, देन एक्सप्लोरिंग नॉर्थ इंडिया by taking lift, then spending 24 hours in general compartment of Indian Railways. सो आपल्याला वाटतं की भाई ही काय थ्रिलर एक्सपिरियन्स घेतात, न्यू न्यू ऍडव्हेंचर एक्सप्लोर करतात, खतरो के खिलाडी आहेत, देन वगैरे वगैरे वगैरे. असं काही नाहीये. तो आपल्याला सतत चूतिया बनवतात. खरं तर रियालिटी ही आहे की त्यांना पण कन्फर्म तिकीट भेटत नाहीये. तर त्यांनी विचार केला की तिकीट पण भेटत नाही, कंटेंट आपल्यापाशी आहे नाही, काय दोन्ही गोष्टीला मिक्स करूया आणि काय तर वेगळं करूया. सो असतात अशा गोष्टी. मला ना एक दिवशी एक गोष्ट समजली की माणूस ही कार्बन डायऑक्साईडवर पण जगू शकतो. येस, तुम्हाला विश्वास होत नाही का? बाई एक जनरल कंपार्टमेंटमध्ये रेल्वेच्या समजा तुम्हाला. मला सांगा, एक जस्ट इन्सिडेंट घडलं की एक दिवशी मी आणि माझा मित्र नॉर्थ इंडियाला ट्रॅव्हल करत होतो. सो तिकडे ऑलरेडी रश असतो भरपूर रेल्वेजमध्ये. सो मी आणि माझा मित्र जस्ट असे समोरासमोर उभा होतो आणि गेट पशी जनरल कंपार्टमेंटच्या. आणि तिथं कुठलं तरी स्टेशन होता. त्या स्टेशन मधनं एक पर्टिक्युलर गाय चढला आणि देन त्याच्या हातात तो ब्लॉगर होता. सो तो शूट करत होता व्हिडिओ. त्याच्या हातात ट्रायपॉड होता. सो त्याने एंट्री घेतली आणि दोन्ही साईडला माणसं फुल पॅक आहे. तो हातात कॅमेरा घेऊन आलाय आत आणि सगळ्यांना म्हणतोय, म्हणजे कॅमेरामध्ये म्हणताना म्हणतोय, ऑडियन्स जसे की तुम्ही पाहू शकता की किती किती गर्दी आहे, तरी पण मी तुम्हाला प्रवास करून दावणार आहे की कसं प्रवास करायचा जर तुमच्यापाशी तिकीट कन्फर्म नसेल तर. आणि आम्ही दोघं जस्ट उभा आहे. आमच्या साईडला एक माणूस आहे जो ऑलरेडी फ्रस्ट्रेटेड आहे, गरमीने पूर्ण घामाघाम झालाय आणि तो प्रत्येकाचे पाय तुडवत आलाय, ब्लॉगर. सो येऊन आमच्या जवळ थांबला आणि माझ्या जस्ट साईडला, आमच्या एक साईडला एक माणूस होता, त्याच्या पायाला पाय त्याच्या बस म्हणजे ठेवलेला होता. सो तो त्यांना म्हणते, जसे की आप देख सकते, जसे तुम्ही पाहू शकता. सो सो तो माणूस त्याला म्हणला की त्यांना सोड, अगोदर तू पहा आणि आमच्या पायावरनं पाय तुझं काढ साईडला. आणि थोडे चिडून बोलला तो. सो तो ब्लॉगर त्याला म्हणतो की सर सर थोडा फ्रस्ट्रेट आहे, थोडा 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 और चिडकी दिखाओ, और थोडा चिडून दावा त्यांना, म्हणजे मला थंबनेलसाठी पाहिजे होत्या. सो त्या माणसानं त्याचा थंबनेल आणि जी फिंगरचा वापर करून त्याच्या कानाखाली जी बेल आयकन काढला की मोठा घंटा आणि धमाकेदार होता. असो अशा बरीच गोष्टी घडतात. रेल्वे स्टेशनवर ना तुम्हाला दोन टाईपची माणसं भेटणार. एक म्हणजे कन्फर्म तिकीटवाली आणि दुसरी म्हणजे वेटिंग तिकीटची. कन्फर्म तिकीट ना फुल ऑन मीन्स त्याची बॉडी लँग्वेज सांगते की ह्याच्यापाशी ना कन्फर्म तिकीट आहे. तुम्ही इझी प्रेडिक्ट करू शकता की बाई ह्याच्यापाशी कन्फर्म तिकीट आहे आणि हो वेटिंग वाला आहे. कन्फर्म तिकीटवाले ना जेव्हा ते स्टेशनला, जेव्हा ते एंट्रन्सला असतात, सो त्यांच्या हातात जस्ट एक ट्रॉली असते. सो प्रॉपर येतात ते, जस्ट असे येतात. आता हे मोठा डिस्प्ले असतो स्टेशनमध्ये, जसं तुम्ही बघितलं असेल आत शिरताना मोठा डिस्प्ले असतो. त्या डिस्प्लेमध्ये ट्रेनचे डिटेल्स, ट्रेनची टायमिंग, ट्रेनचे प्लॅटफॉर्म नंबर्स अँड ट्रेन नंबर वगैरे वगैरे सगळे असतात त्यात. सो शो माणूस ह्याच्या मेलमध्ये पण तिकीट आहे, देन ह्याच्या गॅलरीमध्ये पण त्याने स्क्रीनशॉट घेतलाय, ह्याच्या फॅमिलीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण ह्याने सर्क्युलेट केले की बाय चान्स जर माझा फोन स्विच ऑफ झाला तर तुझ्या फोनमधनं पण मी शो करू शकतो तिकीट. ह्याने प्रिंट आउट पण काढलाय. सो ही मॅच करतोय नंबर, डिस्प्लेवर नंबर आलाय. सो ह्याचे ट्रेनचा मी चेक करतोय. 13161 पुणे गोरखपूर. येस येस गाईज, येस चलो ठीक आहे. त्याला माहित आहे तरी पण कन्फर्म करतोय, कारण इंडियामध्ये कन्फर्म तिकीट मिळवणे म्हणजे हॅट्स ऑफ. लोकांना गेले त्यांना नाही की माझ्या देशात मीन्स गोल्ड मेडल अचिव्हर्स कोण आहे किंवा किती गोल्ड मेडल असेल. ह्यांच्यासाठी मेन अचिव्हमेंट ही आहे की माझी तिकीट कन्फर्म झाली, दॅट्स ऑल. नो. सो देन वेटिंग तिकीटवाला. सो वेटिंग तिकीटवाला जेव्हा तो एंट्रन्सवर येतो ना, त्याच्यापाशी ट्रॉली नसती, मीन्स त्याच्यापाशी काही लगेच जास्त नसतो. त्याला माहित आहे ऑलरेडी तिकीट माझ्यापाशी नाही. तो जनरली एकच बॅग कॅरी करतो.
ती पण पूर्ण ह्याच्या छातीवर असते, पूर्ण ती पण असं पूर्ण टाईट असते, त्या छातीवर असते. फॉर प्रोटेक्शन पर्पज या फिर काय पण म्हणू शकतो तुम्ही, तो कॅरी करतो. आणि त्याचे हात ना असे असे जे हाताचे बोट असतात असे पूर्ण बंद केलेले असतात. कारण का माहिती आहे का? कारण त्यानं त्याचा जीव ही मुठीत घेऊन चालत असतो. दॅट्स वाई ट्रॉली ओढू शकत नाही, त्याची मुठी बंद असतात. आणि त्याला काही घेणं नाही की माझी ट्रेन किती वाजता आहे, कुठल्या प्लॅटफॉर्मला आहे, किती वाजता येणार, किती 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 तासानं डिले झाली वगैरे वगैरे. त्या डोक्यात फक्त एवढंच असतं की भाई कॅन्सल होऊन दे, आज कॅन्सल होऊन दे, मला रिफंड पाहिजे. देन कन्फर्म तिकीटवाला जर तुम्ही बघाल तर ती जनरली फॅमिलीमध्येच ट्रॅव्हल करतात, ती फॅमिलीमधून. आणि ती जेव्हा बसतात ना प्लॅटफॉर्म मध्ये सगळं, सो प्रॉपर चादर हातून बसतात. चादर पण पांढरी असते, त्यात चादरमध्ये पण क्रिएटिव्हिटी असते, फुलं असते, ती पानं असते, ती ढाप्या असतात, मोर असतो. पूर्ण फॅमिली बसून म्हणजे कलरफुल वाटते, म्हणजे सीनरी असं वाटतं की हा बघू वाटावं. तेच वेटिंग तिकीटवाला, त्याला भाई चादर नाही पाहिजे. तो काय करतो जास्तीत जास्त एक पुठ्ठा उडाकतो. पुठ्ठा पुठ्ठा मीन्स माहिती आहे कार्डबोर्ड. येस, कार्डबोर्ड उडाकतो. आणि तो कार्डबोर्ड हातरून तो त्याच्यावर झोपून किंवा बसून जातो. तो त्याचं म्हणणं आहे की ऑलरेडी माझ्यापाशी तिकीट नाहीये आणि त्यातनं पण मी चादर हातरून बायकोला कशाला त्रास वाढवू. सो अशा काही गोष्टी होत असतात. देन कन्फर्म तिकीटवाला, त्यांचे बोलणे सगळे कसं असते त्यांच्या फॅमिलीचे, की पोरांना ते वडील किंवा जे पण मोठा मेंबर असतो ते सांगतो की आपण काय करूया, आता थोडं खाऊया, देन ट्रेन आल्यानंतर आपण बसून व्यवस्थित खाऊ. तीच वेटिंग तिकीटवाला दोघं किंवा तिघ जण असते ती यांच्यात जास्त. ते त्याला म्हणतोय की एक जण त्याला दुसऱ्या दोघांना म्हणतो की अरे जी आणले ते आताच खावा, ट्रेन मध्ये उभं राहायला जागा नाही आपल्याला, हाय हे सगळं खराब होऊन जाईल, ही आणले खाऊन घ्या, आता खाऊन घ्या, आता खाऊन घ्या. कन्फर्म तिकीटवाला तो प्रॉपर मीन्स पूर्ण पूर्ण सीन एन्जॉय करतो तिथला, प्रत्येक मुवमेंट कॅप्चर करतोय. तो फोन त्याने असं जनरली होल्ड केलाय, असं होल्ड केलाय आणि तो पूर्ण स्नॅप घेतोय, स्टोरीज टाकतोय, स्टेटस टाकतोय. तेच वेटिंग तिकीटवाला, त्याने पण फोन असं होल्ड केलाय. फक्त फरक एवढाच आहे की तो चार्जिंग पोर्ट पाशी उभा आहे आणि त्याचा फोन चार्जिंगला आहे. कारण त्याला माहित आहे तिकीट कन्फर्म नाही आपल्याला, आज ना उद्या मीन्स आपल्याला एंटरटेनमेंटसाठी काय तर पाहिजे. सो हा काय बेसिक डिफरन्स होता. अँड देन जर तुम्ही ट्रेन लवर आहेत, माझ्यासारखे भरपूर जण आहेत की ज्याला ट्रेनची जनरली ही फार पसंत मीन्स आवडते. सो तुम्हाला एक गोष्ट रिलेट होऊ शकते की जर तुम्ही सकाळच्या अर्ली मॉर्निंग जर तुम्ही ट्रॅव्हल करताय ट्रेनमध्ये आणि तुम्ही झोपलाय, तर ना तुम्हाला टाइम काय किती वाजलेत हे तुम्हाला बघण्याची घड्याळे किंवा मोबाईल मध्ये बघण्याची टायमिंगची काही गरज नाही. ती जी ऍक्टिव्हिटी तिथे जी आसपास तुमच्या शेजारी जी होतात ना, त्याच्यावर तुम्ही इझिली प्रेडिक्ट करू शकता की आता किती वाजलेत किंवा त्या टाइमची रेंज किती असू शकते. सो मी सांगतो, समजा तुम्ही झोपलाय, तुम्ही झोपलाय आणि सतत तुमच्या कानावर एक गोष्ट ची आवाज आता ऐकू लागल्या, ती म्हणजे चाय 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 बोलो चाय 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 बोलो चाय चाय बोलो चाय बोलो चाय बोलो चाय बोलो, सतत सतत ऐकू येत्या. दॅट मीन्स आता 6 वाजून गेलेत. आणि जो चहावाला ना जनरली ह्याला चहा विकणे ही मोठं नसतोच, ह्याला फ्रस्ट्रेशन काढायचं असतं की भाई सगळीजण झोपले आणि मी एकटा का चहा विकतो. देन समजा आता ह्यात एलिमेंट एक वाढला, म्हणजे जसं की चाय बोलो चाय 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 चाय, नाश्ता नाश्ता, ब्रेड आमलेट, ब्रेड कटलेट, ब्रेड आमलेट, ब्रेड कटलेट, पोहे, गरम समोसे, ब्रेड आमलेट, ब्रेड चाय 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 चाय, पानी बॉटल, पानी बॉटल, पानी बॉटल, पानी बॉटल, पानी बॉटल, ब्रेड आमलेट, ब्रेड कटलेट, चाय 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 चाय. दॅट मीन्स 8 वाजून गेलेत. आता ह्यात काय एलिमेंट वाढतात, काय कमी होतात. जसे की आता ह्याच्या पुढे जर तुम्हाला समजा ऐकू येते की ए गरम समोसा आहे, गरम समोसा आहे, गरम समोसा आहे, गरम समोसा आहे, ए कोल्ड ड्रिंक्स बोलो कोल्ड ड्रिंक्स है, पानी बॉटल कोल्ड ड्रिंक्स, पानी बॉटल कोल्ड ड्रिंक्स, पानी बॉटल्स है, कोल्ड ड्रिंक है, खाना बोलो खाना 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 बोलो खाना 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 बोलो खाना खाना खाना, वेज 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 थाली, अंडा बिर्याणी वेज खाना बोलो वेज खाना, वेज बिर्याणी वेज खाना बोलो वेज खाना बोलो, पानी बॉटल पानी बॉटल पानी बॉटल. दॅट मीन्स 10 वाजून गेले. देन समजा आता आता काय गोष्टी रिप्लेस होतात, जसे की आता चहा रिप्लेस होऊन जातो, देन नाश्ता रिप्लेस होऊन जातो. आता आता तुम्हाला जेवण पण रिप्लेस होऊन जातं. आता तुम्हाला ऐकू येतात की आता पाणी बॉटल ऑलरेडी अगोदर होते, आता तुम्हाला ऐकू येतं की हे थंड पाणी बॉटल, थंड पाणी बॉटल, थंड पाणी, विमल आहे, राश्री आहे, गुटखा आहे, मूंगफली आहे, चन वाला चन चन चन, तुरी चन तुर चिन चन चन चन, बच्चों के लिए खिलौना, बच्चों के लिए खिलौना है, परदेसी परदेसी जाना नहीं जाना नहीं, ठंडा पानी बॉटल, ठंडा पानी बॉटल, ठंडा पानी बॉटल.
मला राष्ट्रीय गुटखा आहे. दॅट मीन्स 12 वाजून गेलेत. ऍट लास्ट तुम्हाला ऐकू येते की समजा एक आवाज तुम्हाला जर ऐकू यायला लागली ती म्हणजे ह्याची, तर समजायचं की शो संपलेला आहे. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू.